नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. कसं आणि कुठं मास्तर म्हणतील तसं. थंबनेल तर तुम्ही वाचलंय, सरासरी टीसीएस प्लस आयबीपीएस पॅटर्न. म्हणजे टीसीएस प्लस आयबीपीएस पॅटर्न नुसार आज आपण सरासरीचा द एंड करणार आहोत. ऑलरेडी सरासरीवर एक आपण लेक्चर बनवलेला आहे, ज्याला मी वन लाइनर नाव दिलंय. वन लाइनर म्हणजेच काय, बघितल्या क्षणी त्याचे उत्तर येतात. तो व्हिडिओ बघायचा, तोही फायदेशीर आहे, आणि मग या व्हिडिओकडे यायचंय. चला बरं सुरुवात करूया. मग सरासरी म्हणजेच काय एकदा समजून घ्या की सरासरीला इंग्रजीमध्ये ॲव्हरेज म्हणतात. बरोबर. सरासरी म्हणजे तुम्हाला ज्याची सरासरी काढायची, आपण त्याला शब्द देऊ घटक. एकूण घटकाची बेरीज भागिले काय, बे म्हणजे बेरीज. एकूण घटक. सरासरीला नाव काय दिलं सूत्राला, एकूण घटकाची बेरीज भागिले काय, एकूण घटक. हे सरासरीचं मेन सूत्र आहे. तुम्हाला जर म्हणले 5 संख्यांची सरासरी काढा, तर तुम्ही काय करायचं, एकूण घटक म्हणजे त्या 5 संख्यांची बेरीज भागिले काय, एकूण संख्या, ज्या किती संख्या आहेत 5. मग आता काय करायचंय, तुम्हाला तर माहिती आहे की सूत्र लिहिल्यानंतर सूत्रामध्ये जेवढे घटक तेवढे त्याची सूत्र. सरासरीचं एक सूत्र बनलं. जर एकूण घटकाची बेरीज सेपरेट जर घेतलं तर हे काय होणार बघा, एकूण घटकाची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण घटक. बरोबर. सरासरी गुणिले एकूण घटक. जर एकूण घटक काढायचं तर एकूण घटकाची बेरीज भागिले काय, सरासरी. हे पटलं का? मग काय असतं सर सरासरी? सरासरी म्हणजे मध्यमान, ज्याला तुम्ही ॲव्हरेज पण म्हणू शकता. तर आपण आता डायरेक्ट प्रश्न बघूया, म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल. चलो, काय प्रश्न? टाइप 1 मध्ये लिहिलंय, राजेंद्रला गणित विषयाच्या चाचणी परीक्षेत अनुक्रमे, बघा बरं का, अनुक्रमे कसे गुण मिळाले, 58, 34, 63, 85. तर त्याचे चाचणी परीक्षेतील सरासरी गुण किती? सरासरीचं सूत्र काय लिहिलंय, एकूण घटकाची बेरीज. तसंच करायचं, एकूण विषयाची बेरीज किती येणार, पोटात रेष, 58 अधिक 34 अधिक 63 अधिक 85 आणि एकूण विषय. एकूण घटक म्हणजे किती विषय येतात, आता एकूण किती विषय ते 4. बरोबर. याची बेरीज करायची, त्याला 4 न भागायचं. करा बरं बेरीज. 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, 15 आणि 5 20, 0 डोक्यावरती 2, 2 आणि 5 7, 7 आणि 3 10, 10 आणि 6 16, 16 आणि 8 किती बाळांनो, 16 आणि 8 होतात 24. म्हणजे याचा अर्थ 240 भागिले 4. याचं जे उत्तर येणार, तेच उत्तर कशाचं असणार आहे, सरासरीचं. म्हणजे 4 सक 24 येणार उत्तर 60. पर्याय कितवा, तिसरा. पर्याय कितवा, तिसरा. पटतंय? मग आता काय अर्थ आहे सर याचा? याचा अर्थ असा की 60 मार्क प्रत्येक विषयात दिले तर सगळ्यांची बेरीज किती होणार, 240 होणार. क्लिअर? चालायचे पुढे. चलो, काय विषय, मध्यमान. शब्द दिला बरं का, मध्यमान. मध्यमान म्हणजेच काय रे बाबा, सरासरी. मध्यमान म्हणजेच सरासरी. काय येणार सरासरी, यांची बेरीज करा. म्हणजे 44. इथंच बेरीज करतोय हा. परीक्षेमध्ये आपल्याला वेळ वाचवायचा आहे. वेळ कसा वाचणार आहे, असं इमॅजिन करायचं, हा तुमचा पेपर आहे आणि या पेपरवरती ही तुमची पेन्सिल आहे. मग यांची बेरीज करा. बरोबर. बेरीज केल्याने काय होईल, तुमचे आकडे लिहिणं वाचणार आहे. आणि डायरेक्ट भागिले किती करा, 5. 4 आणि 7 11, 11 आणि 8 19, 19 आणि 4 23, 23 आणि 2 25, 5 डोक्यावरती 2, 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 9 21, 21 आणि 7 28, 28 आणि 8 36. 365 भागिले किती संख्या टोटल, 5. बरोबर. याचं उत्तर काढा. 5 1 5, 5 7 35, उरला 1, 5 3 15. येणार उत्तर किती, 73. 73 त्याचं मध्यमान आहे. पर्याय तिसरा. म्हणजेच सरासरी म्हणजे काय, मध्यमान. हेही तुम्ही त्याला म्हणू शकता. चलने काय आगे, नक्की. चलो नेक्स्ट. काय विषय, एका भाजी विक्रेत्याचे 5 दिवसाचे सरासरी उत्पन्न. तर 5 दिवसाचे एकूण उत्पन्न. एकूण म्हटलं की सरळ या दोघांची गुणाकार. कारण काय,
एकूण घटकाची बेरीज बरोबर एकूण घटक म्हणजे एकूण दिवस गुणिले एकूण उत्पन्न 77 यांचा गुणाकार 77 गुणिले 5 येणार उत्तर किती येतं बघा. 5 7 35 5 डोक्यावरती 3 5 7 35 आणि 3 38 म्हणजे येणार उत्तर 385 रुपये जे की आहे पर्याय पहिला. पर्याय पहिला. पटतंय नक्की. चालायच पुढे. चलो नेक्स्ट. काय विषय आता. सर्व मुलांच्या गुणांची बेरीज व सरासरी दिली तर त्या वर्गात एकूण किती मुले. म्हणजेच काय विचारलं आता एकूण घटक लिहून घेतो हा. एकूण घटक बरोबर पोटात रेष खाली काय सरासरी वरती काय ए म्हणजे एकूण घटकाची बेरीज बरोबर. काय होणार मग एकूण घटकाची बेरीज पोटात रेष हा किती येते 2795 दिलेली आहे भागिले सरासरी किती आहे बाळांनो 65 आहे. 65 एकक स्थानी 5 वरती पण 5 पण डायरेक्ट 13चा पाढा येतो आपल्याला 13च्या पाढ्यानं भाग द्यायचा आहे. कसा भाग जाणार 13 5 65 मग 13 2 26 उरला 1 बरोबर. याला वेगळं लिहितो मी कारण काय होतंय की याच्या आपण पीडीएफ नोट्स देतो ना तुम्हाला टेलिग्राम वरती आपण याच्या पीडीएफ नोट्स देतो जे शिकवलं त्या घटकाच्या पूर्ण व्हिडिओच्या पीडीएफ सोल्युशन असतात. तर सोल्युशन मध्ये ती काटाकाटी तुम्हाला ते व्यवस्थित दिसणार नाही म्हणून आपण काय करू घटक वेगळा लिहू आणि भागिले किती 65 याची काटाकाटी इकडे करू 2795 भागिले 65 कितीने भाग जातो 5 ने किंवा 13 ने 13 5 65 13 2 26 उरला 1 13 1 13 19 मधून 13 गेले उरले 6 13 5 65 म्हणजेच वरती आलं 215 खाली आलं 5. 215 ला 5 ने भागायचे. कसं भागणार आहे मग 5 1 5 5 चोक 20 उरला 1 5 3 15 येणार उत्तर 43 म्हणजे 43 पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय डोक्यात जाते नक्की. काही डाऊट आहे नाही. चलो नेक्स्ट. काय विषय पुढचा मग एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण एकूण गुण विचारले. एकूण गुण विचारले म्हणजे सरासरी गुण 320 दिलेत 320 बरोबर गुणिले किती पोर आहे 40 झालं यांचा गुणाकार. जेव्हाही असे 2 शून्य दिसले वा वा म्हणायचं. वा वा काऊन म्हणायचं कारण ते दोन्ही शून्य लावून द्यायचे तिथं. क्लियर आहे. चलो 4 न गुणा 4 2 8 4 3 12 म्हणजे येणार उत्तर 12800 जो की आहे पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय डोक्यात जातंय नक्की. चालायचे पुढे. चलो नेक्स्ट. एका वर्गातील सर्व मुलांच्या उंचींची बेरीज सरासरी उंची दिली. याचं उत्तर तुम्हाला काढायचंय. सरळ काय करा 5845 भागिले 122 बरोबर काय. बरोबर काय. बरोबर. तुम्हाला मी आधीच सांगितलं आपल्याला पूर्ण सरासरी संपवायचं त्यामुळे या पीपीटीत खूप सारे प्रश्न आहेत पण जे जे प्रश्न आपले एक एक टाईपचे झाले ते रिपीट करायचे नाही. हे सोडवून घ्यायचंय. बघा आता टाईप सेकंड आपल्याला बघायचंय. टाईप सेकंड कसं रे बाबा की काय विषय इथं प्रश्न बघा 3 4 5 6 7 8 ची सरासरी किती. बरं दिलेल्याची खासियत काय. खासियत ही आहे की फरक कसा आहे समान आहे. फरक कसा आहे समान आहे. फरक समान आहे. ज्यावेळेस फरक समान असतो ना सरासरीत भले तो 1चा असो 2चा असो 4 आण्याचा असो 8 आण्याचा असो सरळ सरळ सूत्र काय माहिती सरासरीचं. सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 बरोबर. पहिली संख्या किती आहे पहिली संख्या 3 आहे प्लस शेवटची संख्या किती आहे 8 आहे भागिले 2. 8 आणि 3 11 11ला 2 न भागलं येणार उत्तर 5.5 जो की इथं 6.5 पर्याय आहे आणि हा पर्याय 5.5 म्हणजे येणार उत्तर पर्याय दुसरा. पर्याय दुसरा बरोबर. सरासरीनुसार जर केलं तर वरची बेरीज येईल जवळपास 33
आणि 33/6 केलं तरी पण उत्तर तेच येणार. म्हणजे हे सूत्र कधी वापरायचं? फरक समान असेल तेव्हा हे सूत्र वापरायचं आहे. चला पुढचं उदाहरण पहा. 4, 6, 8, 10 फरक समान आहे सर. कितीचा आहे? 2चा आहे. मग पहिली 4, शेवटची 18/2. 18 आणि 4 22/2. 22ला 2 न भागला 11. पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. काय नियम? काय समान? फरक समान. काय समान? फरक समान. चलो नेक्स्ट. परत फरक समान म्हणजे 1004 प्लस 1008/2. काय येणार आहे? 4 आणि 8 1202. डोक्यावर 1 1 0 आणि 2. 2012/2. बेद आहे 20. बेसख 12. 1006. ज्याचं उत्तर आहे पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. काय समान? फरक समान. पहिली अधिक शेवटची भागिले 2. चलो नेक्स्ट. परत तेच आहे, सोडवायचे. परत तेच आहे. चलो अभी टाइप 3. काय टाइप 3चा विषय? चला बघूया मग. 11 ते 20 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? टाइप सेकंड, टाइप थर्ड हा बिलकुल सेम आहे. इथं पण काय समान राहणार आहे? नैसर्गिक संख्या. बरोबर. नैसर्गिक संख्या म्हणजे याचा अर्थ 11 ते 20, 11, 12, 13, 14 डॅश 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 20 पर्यंत. बसलं नियमात. काय समान? फरक समान. म्हणजे पहिली 11 प्लस शेवटची 20/2. 20 आणि 11 31/2. 31ला 2 न भागलं येणार उत्तर 15.5. पर्याय तिसरा. 15.5 पर्याय तिसरा. क्लिअर आहे? पटतंय? काय डाऊट आहे? नाही. चालायचे पुढे. चलो नेक्स्ट. पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी. परत तेच. हे तर वन लाइनर मध्ये पण शिकवलं होतं. काय करायचं? सरळ पुढची संख्या 10ला कट करायचं. 10च्या पुढची 11, तिचे अर्धे, 11चे अर्धे 5.5. येणार उत्तर पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. वन लाइनर मध्ये शिकवलेलं आहे. क्लिअर? किंवा फरक समान तरी पण उत्तर येतं. नेक्स्ट बघा. 4, 7 फरक समान आहे. बरं, इथं जो विषय प्रश्नात करेक्शन करा. हा प्रश्न असा आहे की 4, 7, 10, 13 डॅश 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 28. ओके. हा आता बघा बरं का. मला सांगा 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16. म्हणजे फरक समान. फरक समान. कितीचा आहे? 3चा आहे. कितीचा आहे? 3चा आहे. मग पहिली संख्या 4 प्लस शेवटची संख्या 28 भागिले 2. 28 आणि 4 32 भागिले 2. येणार उत्तर 16. पर्याय चौथा. पर्याय चौथा. क्लिअर आहे? समजतंय? डोक्यात जाते? गेलंच पाहिजे. चालायचे पुढे. चल नेक्स्ट. परत तेच चिल्लर आहे. परत तेच 6 किती? 6 7 13, 13 7 20 फरक समान. 27,69 नाही पाहिजे ते डॅश डॅश डॅश. काय पाहिजे तिथे? डॅश डॅश. म्हणजे 6 13 20. बर 6 13 20 27 डॅश 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 69. ओके. मग पहिली संख्या 6, शेवटची संख्या 69 भागिले 2. 69 आणि 6 75/2. म्हणजे येणार उत्तर 37.5. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. काय नियम? फरक समान. काय समान? फरक समान. पहिली अधिक शेवटची भागिले 2. चलो नेक्स्ट. 1 ते 97. 1 अधिक 97 भागिले 2 तेच आहे. टाइप 4. टाइप 4. काय सर टाइप 4? बघूया चला. काय विषय? सर पहिल्या 25 समसंख्यांची वन लाइनर शिकवलेलं आहे. वन लाइनर. काय करायचं? पहिल्या 25 समय. बरोबर आहे. 25ला आणायचं. तू माझं उत्तर नाही आहे. तर या पुढची संख्या कोण आहे? +1. डायरेक्ट उत्तर 26. डायरेक्ट उत्तर 26. क्लिअर आहे?
क्लिअर आहे? हा, चलो. असं का बरं? पहिल्या 25 सम म्हणजे पहिली एक सम 2 प्लस शेवटची सम 50. कारण 25 म्हटल्यावरती 25 ची डबल करावं लागते, भागिले किती 2. 52 भागिले 2 येणार उत्तर 26. करेक्ट. ज्याला वाटतंय कसं काय तर त्यांनी वन लाईनर बघायचं, तिथं डिटेल मी सांगितलेलं आहे सरासरीचा व्हिडिओ. चलो नेक्स्ट. 101 ते 200 पर्यंतच्या क्रमवार सम. इथं थोडा मात्र बदल आहे. बदल कसा रे बाळांनो? की 200 पर्यंतच्या, मला सांगा 101, 102, 104, 106 डॅश 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 कुठपर्यंत 200. काय समान? फरक. कारण का 101 ला घेण्याचं कारण नाही, कारण ती कोणी विषम. आणि आपल्याला काय विचारल्या? आपल्याला विचारल्या या ज्या की कोणी सम आहे. बरोबर. काय समान? फरक समान. फरक समान म्हटल्यावर तर पहिली अधिक शेवटची भागिले 2. पहिली आहे 102 प्लस शेवटचे आहे 200 भागिले 2. मग 200 आणि 102 किती रे बाबा? 302. कलम सगळ्याला माहितीच आहे. भागिले 2. मग बे 15 बे 1 येणार उत्तर 151. पर्याय पहिला. पर्याय पहिला. पटतंय? समजतंय? डोक्यात जातंय? गेलंच पाहिजे. चालायचे पुढे नक्की. चल. काय विषय आता? 1 ते 222 पर्यंतच्या परत समसंख्यांची. मग काय होणार? 1 ला कट करा, 2 लिहा, 2 प्लस 222 भागिले 2. बरोबर. करा बरं. मग काय होणार? 2 आणि 2 4, 2 2 भागिले 2. बे 11 बे 2 112. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. चलायच पुढे. चलिए. काय विषय पुढचा? परत तेच रे बाबा. पण इथं जे विषय आता की 25ही कामाची नाही, 37ही कामाची नाही. कारण सम विचारलं ना. सम विचारलं ना, म्हणजे 25 कामाची नाही आणि आपण 25च्या मागे जाऊ शकत नाही. 37 कामाची नाही ना, आपण 37च्या पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल? 25च्या पुढची संख्या 1 26, नंतर 28, नंतर 30, नंतर 32 डॅश 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 37 घ्यायची नाही, त्याच्या अलीकडची 36. करेक्ट. परत काय समान? फरक समान. चला पहिली अधिक शेवटची भागिले 2. 26 आणि 36 6 आणि 6 12शी 2. डोक्यावर 1 1 आणि 2 3 3 आणि 3 6 62 भागिले 2 येणार उत्तर 31. पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. चलायचे पुढे. चलने काय आगे? चलिए. नेक्स्ट काय विषय? 21 ते 151 पर्यंत सम किती? सम किती म्हणजे समसंख्यांची सरासरी किती असं आहे ते. सम संख्यांची सरासरी सोडवू शकता आरामात. चलायचं. चलो. काय विषय नेक्स्टचा? टाइप 5. टाइप 5 कोणता आहे सर? बघूया प्रश्न. बघूया प्रश्न. चलो. काय विषय? 1 ते 100 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्यांची. परत तेच रे बाबा, परत तेच आहे. काय करायचंय? सर 1 ही चालती, 100 चालत नाही. का बरं? आपल्याला पाहिजे विषम. आपल्याला पाहिजे विषम. म्हणजे पहिली 1 प्लस 100 चालत नाही आणि 100च्या पुढे आपण जाऊ शकत नाही. 100च्या मागची 99 भागिले 2. 99 ने किती? 100. 100 भागिले 2 येणार उत्तर 50. पर्याय कितवा? तिसरा. पर्याय कितवा? तिसरा. क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? गेलंच पाहिजे. चलो नेक्स्ट. परत तेच रे बाबा. 10 ते 100. आत्ता मागं घेतलं तसंच. मला सांगा आपल्याला पाहिजे विषम संख्या. 10 विषम नाहीये, 100 बी विषम नाहीये. 10च्या मागं आपण जाऊ शकत नाही, 100च्या पुढे आपण जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही. मग काय करणार? 10च्या पुढची 11,
आणि 100च्या मागची 99 भागिले 2. ओके, 99 आणि 11 किती? 110 भागिले 2. किती येणार उत्तर? 55. पर्याय कितवा? पहिला. पर्याय कितवा? पहिला. म्हणजे काय? प्रत्येक ठिकाणी काय समान आहे? फरक समान आहे. तोच टाईप चाललाय आपला, फक्त उदाहरणं वेगवेगळ्या कॅटेगरीचे. पहिली अधिक शेवटची भागिले किती? 2. चला नेक्स्ट. पहिल्या 60 क्रमवार विषम संख्यांची वन लाइनर मध्ये शिकवलं. जर असा शब्द आला पहिल्या 60, हिला आणायचं तूच माझं उत्तर. तूच माझं उत्तर ग बाई, तूच माझं उत्तर. ए उत्तर, उत्तर 60. किती येणार? 60. चालायचंय पुढे नक्की. चलो, 1 ते 50 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्यांची सरासरी म्हणता येते. म्हणजेच विषम, पहिली विषम किती? 1 प्लस 50 पर्यंत, 50 नाहीये विषम, 49 भागिले किती? 2. मग 1 आणि 49 50 भागिले 2. बरोबर, 50 ला 2 न भागले, येणार उत्तर 25. येणार उत्तर 25. क्लिअर आहे? पटतंय? काय डाऊट आहे का? नाही. म्हणजेच काय? सरासरी म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले किती? 2. चालायचं पुढं. चल, मग काय विषय पुढं? परत तेच आहे रे, 51 ते 150 सोडवायचे, सोपं आहे. त्यानंतर टाईप 6. टाईप 6 काय? टाईप 6 मध्ये बघूया. चलो, वर्गांची सरासरी म्हणजेच काय? 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 10 चा वर्गची सरासरी. आता ऍक्च्युअल सरासरीचं सूत्र काय? ऍक्च्युअल सरासरीचं सूत्र आहे एकूण घटकाची बेरीज भागिले एकूण घटक. बरोबर आहे. आता हा जो घटक आहे ना, याचा अर्थ असा आहे 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, डॅश डॅश 10 चा वर्ग. याचा अर्थ काय माहिती का? याचा अर्थ हा आहे की 1 ते 10 पर्यंतच्या 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज कालच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. कशावरती केलेला आहे? इंस्टाग्रामवरती. त्याचं जे सूत्र लक्षात ठेवण्यापेक्षा ट्रिक लक्षात ठेवायची आहे. ट्रिक अशी आहे की किती? 1 ते 10 आहे बघा, 10 लिहायची पद्धतशीर, गुणिले 10च्या पुढची घ्यायची 11 आणि गुणिले ह्या दोघांची बेरीज 10 आणि 11ची बेरीज 21 असं लिहायचं. दिलेली संख्या घ्यायची, त्याच्या पुढची संख्या घ्यायची, त्या दोघांची बेरीज आणि भागिले कंपल्सरी 6. कंपल्सरी 6 भागिले द्यायचे म्हणजे द्यायचेच आहे, त्याला काही चॅलेंज नाही. आणि गुणिले काय? मग एकूण घटक ना रे बाबा. एकूण घटक म्हणजेच काय? आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज घेतोय आणि कितीपर्यंत आहे ते वर्ग? 10 पर्यंत आहे. कितीपर्यंत आहे? 10. म्हणून 6 गुणिले 10. क्लिअर? मग काय होणार? कट छाट. 10 कटला 10 कटला, खाली 6 वरती 21. कितीने भाग जातो? 3 ने जातो. बाजूला लिहूया 11 गुणिले 21 भागिले 6. 3 दून 6, 3 7 21. बरोबर. मग उरलं काय आता? 11 आणि 7. तर 11 ने 7 ला गुणा, 11 7 77. 77 ला 2 न भागा. 77 ला 2 न भागा. मग 77 ला 2 न जर भागलं तर येणार उत्तर किती येणार? 2 त्रिक 6, उरला 1, 2 8 16, 2 पंच 10, 38.5 म्हणजेच पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? पटतंय? डोक्यात जातंय?
पुढचं उदाहरण जमेल नक्की. चल बघा कसं करायचंय. 1 ते 20 पर्यंतच्या, तर बघा प्रश्नात थोडा बदल केलाय. 1 ते 20 पर्यंतच्या क्रमवार संख्यांच्या वर्गाची सरासरी आणि 1 ते 20 पर्यंतच्या क्रमवार संख्यांच्या वर्गांची सरासरी. सगळ्यात पहिले ही घेऊन टाकू. चला, मग आत्ताच शिकवलं कसं घ्यायचं. 20 गुणिले 20च्या पुढचे 21, दोघांची बेरीज 20 आणि 21 41 भागिले आठवणीनं कंपल्सरी 6 आणि गुणिले एकूण घटक कितीपर्यंत आहे 1 ते 20, त्याला लिहायचं 20. हे काय येतंय आपलं, हे येतंय 1 ते 20 वर्गाची सरासरी. बरोबर. चला सोडव बरं याला. मग कसं होणार, 20 गेला 20 गेला, वरती 21 खाली 6 भाग जातो, पण भाग द्यायचा नाही सध्या. याला जे येते 1 ते 20 एवढंच आपण ठेवूया. आणि 1 ते 20 पर्यंतच्या क्रमावर नैसर्गिक संख्यांची. आता नैसर्गिक संख्यांची सरासरी 1 ते 20 पर्यंतच्या. वन लाइनरमध्ये काय सांगितलं होतं, 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या म्हणजे या 20ला म्हणायचं तू माझ्या कामाची नाही, तुझ्या पुढची कोण 21. बरोबर आहे का, बरोबर आहे का. किंवा तसं करण्यापेक्षा 21 लिहिण्यापेक्षा सरळ 1 ते 20 म्हणजे 1 2 3 4 5 20 पर्यंत. बरोबर, 1 ते 20 पर्यंत. मग पहिली संख्या किती 1 प्लस शेवटची किती 20 भागिले किती 2. म्हणजेच काय राहिलं हे 21/2. 21/2. मग 21/2चं उत्तर किती येणार, 21/2चं उत्तर येणार 10.5. 10.5 म्हणजे 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी आली 10.5. आता आपल्याला काढायचं 1 ते 20 पर्यंतच्या वर्गांची सरासरी. 21 आणि 6 3 न भाग जातो, 3 2 6 3 7 21. करेक्ट आहे. मग 7 ने 41 ला गुणा, 7 1 7 7 चौक 28 287 भागिले 2. बरोबर. 287 ला 2 न भागलं, बे 14 28 बे 3 6 बे 5 10. म्हणजे हे आले 143.5, हे आले 10.5, यांची वजाबाकी 143.5 वजा 10.5. सोपं आहे. 10.5 रुपये गेले 143 मधनं, उरले किती 133 रुपये. म्हणजेच पर्याय तिसरा. पटतंय. फरक विचारला होता. काय विचारला होता, फरक. चालायचं पुढे नक्की. चलो, 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांच्या घनांची सरासरी. परत तेच सरासरीचं सूत्र, पोटात रेष. एकूण घटकांची म्हणजेच काय, की 1 ते 10 पर्यंत घन संख्येची बेरीज भागिले कितीपर्यंत 10 ना, एकूण घटक म्हणजे 10. बरोबर. मग 1 ते 10 पर्यंतच्या घन संख्यांची बेरीज कशी काढतो आपण, की ती अशी काढतो की 10 गुणिले 11 भागिले 2 आणि त्याचा वर्ग. बरोबर. संख्या प्रकरणात आता तुम्ही सरासरी हा टॉपिक करताय म्हणजे याचा अर्थ काय, की तुम्हाला संख्याच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर आहेत. म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या घन संख्यांची बेरीज जर काढायची तर 10 गुणिले 11 म्हणजे जी संख्या आहे ती, तिच्या पुढची 11 भागिले 2 आणि जे उत्तर येईल त्यांचा वर्ग. मग चला, बे 1 बे 5 10 म्हणजे 11 5 हे मध्ये आलं 55, 55चा वर्ग. बरोबर. मग 55चा वर्ग किती, 5चा वर्ग 25, 5च्या पुढची 6 5 30 3025. बरोबर. म्हणजेच या सूत्रामध्ये
हे जे पहिलं विषय 1 ते 10 पर्यंतच्या घनसंख्यांची बेरीज ही किती आली? 3025 भागिले 10 भागिले 10. ओके, म्हणजे 10 ने भागायचं म्हणजे एक घर अलीकडे यायचं, एक घर अलीकडे यायचं म्हणजे येणार उत्तर 302.5. 302.5 पर्याय कितवा? पहिला. पर्याय कितवा? पहिला. क्लिअर आहे? पटतंय? नक्की. माहिती थोडं बोर झाले असाल तर थोडं स्टॉप करायचं, फ्रेश व्हायचंय, कारण आपल्याला सरासरी हे प्रकरण बिलकुल संपवायचं आहे. दी एंड. काय करायचं आहे? दी एंड. चालायचे पुढे. चलो नेक्स्ट. काय म्हणणं आहे? 8 वर्गाची सरासरी. आता शिकवलं तसंच बरोबर. काय करायचं मग? 8 पर्यंतचा विषय ना, वर्ग आहे बरं का. आता वर्ग 8 गुणिले 9 गुणिले 8 आणि 9 ची बेरीज 17 भागिले 6 कंपल्सरी. वर्गांची याच्या आधीच्या आधी उदाहरणं जेव्हा ते गुणिले 1 ते 8 आहे ना, ते म्हणजे 8 दशाल तसं 8 गेला 8 गेला 17 153 भागिले 6. 153 ला 6 ने जर भागलं तर येणार 6 दुना 12 उरले 3 6 पंच 30 3चे 30 6 पंच 30 25.5. पर्याय पहिला. पर्याय पहिला. पर्याय पहिला. पटतंय? डोक्यात गेलंय? नक्की. चालायचं पुढे. चलने काय आगे? चलिए नेक्स्ट. 1 ते 5 पर्यंतच्या संख्यांच्या घनांची सरासरी. आता घनांचं तुम्हाला येऊन जाईल. काय करायचं? यांचा वर्ग घ्यायचा, त्याला कितीने भागायचं? 2 ने. नेक्स्ट. टाइप 7. टाइप 7. काय करायचं? काय करायचंय? चला बघूया. काय म्हणणं आहे बाबा? 5च्या पहिल्या 9 गुणकांची. गुणक म्हणजेच काय? 5चा पाढा 5चा पाढा 9 वेळेस. आणि अजून एक खासियत काय? पाढ्यातील संख्यांमध्ये फरक समान असतो. कसा असतो? समान असतो. बरोबर आहे का? म्हणजे 5च्या पहिले 9 गुणक, तर याचा अर्थ 5 गुणिले 1 पहिला 5 1 5 प्लस 9वा 5 गुणिले 9 5 9 45. तेच सूत्र. पहिला घटक अधिक शेवटचा घटक भागिले 2. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 म्हणजे भागिले किती? 2. 5 1 5 5 9 45 भागिले 2. 45 आणि 5 50. 50 ला 2 न भागलं येणार उत्तर 25. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. बरोबर. जर म्हणले असते 5च्या 8 गुणकाची तर 5 1 5 प्लस 5 8 40 5 प्लस 40 भागिले 2. क्लिअर आहे? पटतंय? चालायचे पुढे. चल. काय विषय? 10च्या पहिल्या 12 पटींची. पट म्हणजे तेच मल्टिपल. मग काय करायचं? 10 1 10 प्लस 10 गुणिले 12 किंवा असं लिहून घ्या जसं आपण मागं लिहिलं. मागं काय लिहिलं? 10 गुणिले 1 प्लस 10 गुणिले 12 पहिला घटक अधिक शेवटचा घटक भागिले 2. मग 10 ला 1 न गुणलं 10 1 10 प्लस 10 ला 12 ने गुणलं 120 भागिले 2. मग 120 ला जर 120 मध्ये 10 जर मिळवले तर 130 भागिले 2. 130 ला 2 न भागलं तर बेसख 12 बे पंच 10 65. 65. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. बरोबर आहे? बरोबर आहे. पट्टीचे पट म्हणजेच काय? सारखा, फरक सारखा. काय सारखा? फरक सारखा. क्लिअर आहे? चालायचंय पुढे. चल. काय विषय बाबा? 12च्या पहिल्या 8 गुणकांची. परत तेच 12 1 12 प्लस 12 8 96 भागिले 2. मग 12 आणि 96 किती? 6 2 8 9 1 10 108 भागिले 2 येणार उत्तर 54. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय? नक्की? डोक्यात चाललंय? चालायचंय पुढे. चल. काय विषय?
5च्या जमून जाईल, चिल्लर आहे. टाईप 8 काय सर टाईप 8 मध्ये? बघूया चला. काय विषय? 8 संख्यांची सरासरी बघा बरं का. 8 संख्यांची सरासरी 24 आहे. तर प्रत्येक संख्येत 2 मिळवून तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती? तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सरासरी दिलेली आहे आणि प्रत्येक संख्येवरती जी क्रिया केलेली आहे, म्हणजे यांचं म्हणणं आहे प्रत्येक संख्येत 2 मिळवले ना तीच क्रिया सरासरीवर करायची. प्रत्येक संख्येतून 2 काढले तीच क्रिया सरासरीवर करायची. प्रत्येक संख्येला 2 ने गुणलं तीच क्रिया सरासरीवर करायची. प्रत्येक संख्येला 2 ने भागलं तीच क्रिया सरासरीवर करायची. एवढंच लक्षात ठेवायचं, सरासरीवरती जी क्रिया करायची आहे, ज्यांनी जे सांगितलंय तेच करायचंय. सरासरी किती आहे? 24. ही लिहून घ्या. लिहिली. प्रत्येक संख्येमध्ये 2 मिळून मग 24 मध्ये 2 मिळवा, खतम. येणार उत्तर 26. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. समजतंय? समजतंय? चालायचं पुढे. चलो नेक्स्ट. काय विषय? 16 संख्या सरासरी 19. प्रत्येक संख्येला 2 ने भागून सरासरी 19 आहे. सरळ 19 ला पण 2 ने भागा. येणार उत्तर 9.5. पर्याय कितवा? चौथा. पर्याय कितवा? चौथा. ओके, क्लिअर आहे? नक्की? चालायचंय पुढे. चल. काय विषय आता पुढं? एका वर्गातील एकूण 100 विद्यार्थ्यांजवळ सरासरी 92 रुपये. प्रत्येक विद्यार्थ्याला 6 रुपये दिल्यास, म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे प्रत्येक संख्येत 6 रुपये मिळवले, 6 मिळवले, सरासरी होती 92. त्यावरतीच क्रिया करा. 92 प्लस 6 येणार उत्तर 98. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. क्लियर आहे? पटतंय? नक्की? चलने काय आगे? चलो. काय विषय सर पुढचा? परत तेच आहे. दुप्पट केली तर 1000ची दुप्पट 2000 झालं, उत्तर आलं. हा, 150 दुप्पट केली 150, दुप्पट 300 आलं उत्तर. हा, पुढं टाईप 9. टाईप 9. बरं, उत्तर टिक मार्क करून ठेवू. परत पोरं ते नेमकं आहे काय सर उत्तर? तर उत्तर आहे 1000ची दुप्पट 2000. याचं उत्तर आहे 150ची दुप्पट 300. चलो, टाईप 9. टाईप 9. काय टाईप 9? बघूया चला. चलो, काय विषय? प्रश्न बघू. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती? मोठी संख्या कोणती? आता काय विषय माहिती का? 4 क्रमवार समसंख्या जर मी डब्बे लिहिले तर एक डब्बा, दुसरा, तिसरा, चौथा, आणि तुम्हाला म्हणलं मधला डबा कोणता? बरोबर. तू म्हणशाल सर मधला सापडतच नाही, कारण या 4 मध्ये मधला कोण काही निघू शकत नाही. तुम्हाला सांगतो, सरासरीमध्ये जर सम असेल या आणि या विषम असतील, करेक्ट आहे, तरच हा प्रयोग करायचा आहे. आता मला सांगा, 4चे तुकडा पडत नाही म्हणजेच काय? की 4 संख्या आहे, त्यांचं सेंटर सापडू शकत नाही. त्यांचं सेंटर सापडू शकत नाही. बरं, किती सरासरी? 27. मग काय करायचं? पद्धतशीर 27 असे लिहायचे. त्याला म्हणा तू आमच्या कामाचा नाही. बघा बरं का, आता पुढे जे उदाहरण नाही का, डायरेक्ट ते कामाचा म्हणजे मधली संख्या म्हणजे सरासरी. पण इथं मधली संख्या सापडत नाहीये ना, मग 27च्या खांद्यावर बंदूक ठेवायची, गोळ्या चालवायच्या. चल भाई 27 तू काम का नहीं? तेरे पीछे वाला कौन है सम? वो बोलता भाई 26. तेरे पीछे वाला कौन है सम? वो बोलता भाई 24. बरं सर, मग मागं किती जायचं आणि इकडं किती जायचं? बरोबर आहे की नाही? तर 4 संख्या ना, मागं 2 आणि पुढं 2, म्हणजे इकडं किती येणार? ती 27च्या पुढची 28, 28च्या पुढची 31 झाल्या. किती संख्या आल्यात? त्या आल्यात सर 24, 26, 28, 30. मग विचारलं काय? मोठी संख्या. तर 30 कोणती संख्या आहे? 30 कोणती संख्या आहे? 30 आहे भाई मोठी संख्या. मोठी संख्या. पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. पटतंय? नक्की? चालायचंय पुढे. चलो, काय विषय? 6 क्रमवार. परत तेच. चल, 6 हा शब्द आहे. 6
याचा तुकडा पडत नाही, याचं सेंटर सापडत नाही. 60ला म्हणायचं तू कामाचं नाही, तो खांद्यावर बंदूक ठेवतो भावड्या. माग 59. समय का समय का यस 60च्या 6 क्रमवार सम. मग 60च्या मागची 58, 58च्या मागची 56, 56च्या मागची 54, पुढची 60च्या पुढची 62, त्याच्या पुढची 64, त्याच्या पुढची 66. ओके ओके. मग काय म्हणणं त्यांचं, कोणती संख्या काढा? सर्वात मोठ्या व लहान संख्यांमधील फरक. मोठी आहे 66, मोठी आहे 66, बरोबर आहे का? मोठी आहे 66 आणि मायनस लहानी आहे 54. 6तून 4 गेले 2, 6तून 5 गेला 1. येणार उत्तर 12, पर्याय चौथा. पर्याय चौथा. क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात गेलंय? नक्की चालायचंय पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय रे बाबा? 10 क्रमवार समसंख्यांची सरासरी 64. परत तेच काय म्हणायचं भाऊ? 10 आहे ना त्या, तर मग 64ला म्हणायचं तू कामाचा नाही. तेरे आगे 66, तेरे आगे 68, तेरे आगे 70, तेरे आगे 72, तेरे आगे 74. पीछे 62, 60, 58, 54 और इधर 52. बरोबर. सर्वात मोठ्या व लहान संख्येतील फरक. मोठी 74 मायनस लहानी 52. 4तून 2 गेले 2, 7तून 5 गेले 2. येणार उत्तर 22. पर्याय 22 नाहीये. 22 नाहीये, काहीतरी गडबड झाली. 10 क्रमावर समसंख्या सरासरी किती? 64. 64 लिहिली आपण, तिला कट केलं. पुढं 66, 68, पुढं लिहिल्यात आपण 5 आणि मागे पण आपण घेतल्यात 5. सर्वात मोठ्या व लहान संख्येतील फरक. मोठी 74, लहानी 52. 4तनं 2 गेला 2, 7तनं 5 गेले 2. येणार उत्तर 22च येतं. इथं नाहीये, पण टेन्शन घेऊ नका. यालाच 22 लिहा, यालाच 22 लिहा. क्लिअर आहे? समसंख्या ना, समजते? नक्की चालायचे पुढे. चलो. काय विषय? 8 क्रमवार. विषम आहे बरं का. आता काय शब्द आहे? विषम. कधी वापरायची ट्रिक? सर 8चे तुकडे पडत नाही, सेंटर सापडत नाही, नो सेंटर, नो सेंटर. मग काय करा? 73च्या खांद्यावर बंदूक ठेवा, त्याला कट करा. विषम म्हणते बरं का. 73च्या मागची विषम. एक आहे 71, एक आहे किती काढायचे? 8 ना. 69, त्याच्या मागची 67, त्याच्या मागची 65. हे झालं 4, पुढं 4. 75, 77, 79, 81. ओके. हां. मग सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यांमधील फरक किती? सगळ्यात मोठी 81 मायनस सगळ्यात लहानी 65. वरती 10, इकडे 1. 10 ने 11तनं 5 गेले 6, 8तनं 7 गेला 1. येणार उत्तर 16. येणार उत्तर 16. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? डोक्यात काय चालू आहे मला माहिती आहे तुमच्या. डोक्यात हे चालू आहे, सर 8 नसल्या 7 असल्या मग 5 असल्या मग जास्त सोपं होतं. उलट ते पुढं पुढं कळेल. चालायचं पुढं. चल. काय विषय आता पुढं? टाईप 10. टाईप 10 काय? चला बघूया. एका वर्गात एकूण किती पोरं आहे? 20 आहे. जर 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 15 किलोग्रॅम, 6 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 16 किलोग्रॅम व 4 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 32, तर सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वजन किती किलोग्रॅम? खूप सोपं आहे. सरळ पोटात रेष. हां. एका वर्गात 20 विद्यार्थी आहे, भागिले 20 जाशाल तसे. 10 विद्यार्थ्यांचे वजन 15 आहे ना, मग 10 गुणिले 15 प्लस पुढं काय म्हणणं आहे? 6 विद्यार्थ्यांचे 16, मग 6 गुणिले 16 प्लस पुढं काय म्हणणं आहे? 4 विद्यार्थ्यांचे 32, मग 4 गुणिले 32. ओके. चला गुणाकार करा. 10 गुणिले 15 150 प्लस 16 गुणिले 6 16 × 96 प्लस 32 गुणिले 4 4 2 8 4 3 12 128 भागिले 20. करेक्ट. बेरीज करा बरं. मग 0 आणि 6 6 6 आणि 8 14, 4 डोक्यावर 1 1 आणि 5 6 9 6 15 15 आणि 2 17, 7 डोक्यावर 1 1 आणि 1 2 2 आणि 1 3 374 भागिले 20. बरोबर. चला याला सोडवा बरं. कसं सोडवणार? सर 374 भागिले 20. 20 1 20 20 1 20 उरले 17 झाले 174. 20 7 40 20 8 60
म्हणजे 174 मधनं 160 गेले, 174 मधनं 160 गेले, उरले 14. म्हणजे 14चे किती झालेत 140, परत 20×7 म्हणजे 18.7. 18.7 पर्याय कितवा? चौथा. पर्याय कितवा? चौथा. क्लिअर? क्लिअर आहे? क्लिअर आहे? नक्की? यस ऑर नो? यस. चालायचे पुढे. चल, काय विषय पुढं? 5 लोकांचे सरासरी उत्पन्न 2100, दुसऱ्या 10 लोकांचे 1500, तर एकूण 15 लोकांचे सरासरी उत्पन्न किती? बघा बरं का, एकूण 15 लोक आहे, लिहा 15. हा, 5 लोकांचे 2100, 5 गुणिले 2100, 21 5 105, 20 डायरेक्ट लिहितो हा. प्लस 10 लोकांचे 1500, 10 गुणिले 15 म्हणजे हे झाले 15,000. बरोबर. आणि एकूण किती लोक आहे? 15. चला बेरीज करा वरची. 0 0 आणि 0 0, त्यानंतर 5 आणि 0 5, 0 आणि 5 5, 1 आणि 1 2, 25,500 भागिले 15. बरोबर. यांचा भागाकार घ्यायचा आहे. 15 1 15, उरले 10, 15 7 105 आणि डबल 0 म्हणजे 1700. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय? नक्की? डोक्यात जातंय? चालायचंय मग पुढे. चलो नेक्स्ट. काय विषय? एका सहकारी गृहनिर्माण सोसायटी, तसंच आहे सगळं सेम जसं आता सोडवलं त्याच पद्धतीत. गृहनिर्माण सोसायटीतील 10 1 BHK फ्लॅटमध्ये 5 व्यक्ती राहतात. म्हणजे 10 गुणिले 5 प्लस पुढं 12 2 BHK फ्लॅटमध्ये 6 व्यक्ती राहतात. म्हणजे 12 गुणिले 6 प्लस पुढं तर 5 3 BHK फ्लॅटमध्ये सरासरी 8 व्यक्ती राहतात. म्हणजे 5 गुणिले 8. पोटात रेष. करेक्ट आहे. मग किती येते? तर सर्व 27 फ्लॅट एक पहा बरं. हे 10 पहिले, 10 नंतर हे 12 22, 22 आणि 5 27 भागिले 27. करेक्ट. चलो गुणाकार करते. 10 5 50 प्लस 12 6 72 प्लस 5 8 40 पोटात रेष भागिले 27. बरोबर. चला मग करा बेरीज. 0 आणि 2 2, 2 आणि 0 2, 5 आणि 7 12, 12 आणि 4 16, 162 भागिले 27. आता 162 भागिले 27, 27 सख 162. बघा, नाही तर भाग द्या सरळ. किती देत्या? 3 न 3 नम 27, 3 5 15, उरला 1, 3 चौक 12. मग 54 भागिले 9. 54ला 9 न भागलं, येणार उत्तर 6. 9 सख 54 म्हणून पर्याय दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. बरोबर आहे. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? चालायचे पुढे. चलो. काय विषय? टाईप 11. कोणता आहे बघूया. चलो काय बघायचंय? 20 मोबाईल. चला 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 चला. सरासरी 4,000 रुपयांना खरेदी केले. जर 12 मोबाईलची सरासरी किंमत 3,000 रुपये असेल तर उर्वरित 8 मोबाईलची. उर्वरित 8 आहे ना, टेन्शन घेऊच नका. 20 मोबाईल गुणिले 4,000 ही मांडणी पहिली. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ बघ, 20 मोबाईलची कोणती किंमत? खरेदी किंमत किती येणार आहे? 20 चौक 80, 20 चौक 80 आणि 3 शून्य. बरोबर. हा, त्यानंतर 12 मोबाईलची 12 गुणिले 3,000 म्हणजे 12 फोनची किंमत झाली 36,000 रुपये. हे पटलं का? 20 मोबाईलची किती झाली? 80,000. 12 मोबाईल किती झाली? 36,000. मग आता उर्वरित 8 मोबाईल. उर्वरित 8. बर, उर्वरित 8 म्हणजेच काय? यांचा जर फरक घेतला, 80,000तनं 36,000 जर काढले, म्हणजे याचा अर्थ 12 मोबाईलची किंमत मायनस 8 मोबाईलची किंमत. 8 नाही, किती दे? 12. म्हणजे 20 मोबाईल असे ते. 20 मो म्हणजे मोबाईल, 20 मोबाईल किंमत मायनस 12 मोबाईल किंमत. करेक्ट आहे का? म्हणजे 20 मोबाईलची किंमत किती आली?
80,000 आहे. आणि मायनस 12 मोबाईल किती आहे? 36,000 आहे. वजाबाकी किती येणार यांची? सर यांची वजाबाकी येईल 44,000. म्हणजे याचा अर्थ काय? 20 मोबाईल मधनं 12 मोबाईल गेले, किती उरले? 4 मोबाईल. म्हणजे हे 4 मोबाईल किंमत 44,000. 44,000. त्यांनी हा प्रश्न विचारला का? तर उर्वरित 8 मोबाईलची किंमत किती? नाही, सरासरी. म्हणजे हे 44,000 8 मोबाईल मध्ये डिवाइड झालेत. म्हणजे 44 ला 8,000 भागा. 8 1 8 8 45 उरला 4 8 45 0000 5,500. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. क्लियर आहे? क्लियर आहे? पटतंय? नक्की डोक्यात चाललंय? गेलंच पाहिजे. चलिए नेक्स्ट. काय विषय आता पुढं? 5 संख्यांची. तसंच 17 5 85 आणि पहिल्या 4 संख्यांची 16 चौक 64 85 ना 64 काढून घ्या. हे पण तसंच, हे पण तसंच. बर, आता हे पॉइंट वाला आहे, याला सोडवू आपण. काय म्हणणं आहे? 9 संख्यांची सरासरी 58.11. लगेच 9 गुणिले 58.11. करेक्ट. चला यांचा गुणाकार करू. 9 1 9. परत 9 1 9 आडवा गुणाकार करतोय. 9 1 ला गुणलं, 9 1 ला गुणलं, पॉईंट जशाला तसा. 9 8 72 2. डोक्यावरती 7 9 5 45 आणि 7 52. 522.99. किती? 9 संख्यांची सरासरीने आली. आता त्या 9 संख्या तुम्हाला वाटून दिल्या प्रत्येक 9 पोरायला आणि त्याची जर बेरीज केली तर ती येते 522.99. हा, पहिल्या 3 संख्यांची सरासरी 57.13. मग 3 गुणिले 57.13. चला मग काय करायचं? गुणाकार. 3 5 3 3 9. परत 3 1 3 पॉइंट. 3 7 21 डोक्यावर 2. 3 5 15 2 17. 171.39. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा त्या 9 संख्यांची बेरीज आहे 522.99. त्या नावातल्या पहिल्या 3 संख्यांची बेरीज 171.39. म्हणजे जर यांचा फरक घेतला तर तो फरक कुणाचा राहणार आहे? तर ओके, पहिल्या 3 आणि परत शेवटच्या 5 बी दिलं, काही टेन्शन नाही, काही टेन्शन नाही. चलो भाई, शेवटच्या 5 म्हणजे 5 गुणिले 59.27. शेवटच्या 5. आता उत्तर काढून घेऊ एकदा. 5 7 35 5 डोक्यावर 3. 5 2 10 3 13 3 पॉइंट डोक्यावरती 1. 5 9 45 141 6 डोक्यावर 4. 5 5 25 आणि 4 29. क्लिअर आहे? म्हणजेच काय सर, पहिल्या 9 संख्या म्हणजे जर 9 डब्बे काढले समजा, 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर. ह्या सगळ्या याची बेरीज किती आहे? 522.99. आता पहिल्या ज्या 3 आहे त्याची 171.39 म्हणजे हे 3 171.39 समजून घ्या. त्याच्यानंतर शेवटचे जे 5 आहे 296.35. 296.35 समजते? मग आता ही कोणती संख्या आहे? मधली आहे ना. मग ती कशी येणार? ती अशी येणार की या दोघांची बेरीज यातनं मायनस करावं लागेल. म्हणजे मांडणी अशी 522.99 मायनस 171.39 प्लस 296.35. बरोबर आहे. मग बेरीज करा. काय होणार? 9 आणि 5 1404 डोक्यावरती 1 1 आणि 3 4 4 आणि 3 7 पॉइंट. 1 आणि 6 7 7 आणि 9 1606 डोक्यावरती 1 1 आणि 1 2 2 आणि 2 4 मायनस 522.99. अशी ती वजाबाकी आहे. अशी ती वजाबाकी आहे. मग आता आपण काय करू? उभी वजाबाकी करू. चला, कशी करायची उभी वजाबाकी? सर 522.99
99 मायनस 467.74. मग 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 7 गेले 2 पॉईंट, 2 7 जातने वर दिला 10, इकडे दिला 1, 10 2 12 7 गेले 5, 2 7 जातने वर 10, इकडे 1, 10 2 12 7 गेले 5, 5 5 गेले 0, म्हणजे येणार उत्तर 55.25. तर ती मधली संख्या आहे 55.25. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? पटतंय? डोक्यात जातंय? गेलंच पाहिजे. चलने काय आगे? चलो नेक्स्ट. काय विषय? टाइप 12. ओके, बघा काय म्हणणं आहे. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या सरासरी वयाची सरासरी 10 वर्षे. जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्याच्या वयात मिळविले तर सरासरी 11 होते. तर शिक्षकाचे वय किती? मांडणी बघा बरं का. पहिला विषय, 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 10, म्हणजे 40 पोरं गुणिले 10, 400 वर्ष. याचा अर्थ काय माहितीये की 40 मुलांचं वयाची बेरीज 400 वर्षे. काय म्हणणं आहे, जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्याच्या वयात मिळवले, 40 पोर आहे ना, बघा बरं का, प्लस 1, 40 पोरात मास्तर 1 झाला 41 गुणिले, बरोबर आहे, 41 गुणिले, रेड पेन घेतो मी, 40 पोरांमध्ये एक मास्तर ऍड झाला, 41 गुणिले, सरासरीत काय फरक पडला? काय फरक पडला? 1 ने वाढली ना, 1 ने वाढली, म्हणजे जर शिक्षकाच्या वय विद्यार्थ्याच्या वयात मिळालं सरासरी 11 येते, म्हणजे 10 झाली होती ना, 1 ने वाढले वगैरे नाही, या 10ची डायरेक्ट 11 झाली असं त्यांचं म्हणणं आहे. 10ची काय झाली? डायरेक्ट 11. मग चला गुणाकार करा 41 आणि 11चा. 11 1 11, डोक्यावर 1, 11 चोक 44 आणि 1 45, 451 वर्ष. म्हणजे मुलं जर धरले तर 400 वर्ष आलं, मास्तर जर धरलं तर 451 वर्ष आलं. म्हणजे जो फरक पडलाय, जो फरक आहे 451 मायनस 400, 1 शून्य गेला 1, 5 शून्य गेला 5, 4 4 गेला 0, किती वर्ष? 51 वर्ष. पर्याय पहिला. पर्याय पहिला. पटतंय? नक्की डोक्यात चाललंय? गेलंच पाहिजे. चलने काय आगे? क्लियर? चलो नेक्स्ट. काय विषय बाबा? 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष. चला लिहूया. म्हणजे 40 गुणिले 15, 15 चौक 60, 1 शून्य 600. नवीन 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतला बरं का. 40 पोरं होते, नवीन 10, म्हणजे 40 मध्ये 10 पोरं ऍड झाले 50 गुणिले सरासरी किती नाही, 0.2 वर्षांनी वाढली. म्हणजे जी 15 सरासरी होती ती 0.2 वर्षाने वाढली, म्हणजे ती झाली 15.2. 10 पोरांनी प्रवेश घेतला म्हणून. आता काय करा? गुणाकार करा. चला मग काय, 50 आणि 15.2चा गुणाकार, 5 दून 10 0, डोक्यावरती 1 5 ने गुणू आधी, मग 1 शून्य देऊ, 5 5 25 आणि 1 26, 6, डोक्यावरती 2, 5 1 5 2 6, आणि अजून 1 शून्य, 1 घर आली इकडं. किती आलं? 760. 760. म्हणजे याचा अर्थ की या 760 मधनं हे 600 काढून घ्या, राहणार किती? 160. राहणार किती? 160. म्हणजे तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे, म्हणजे 160 वर्ष, 160 वर्ष कुणाचं आहे? नवीन पोरांचं आहे. नवीन पोरांचं आहे, बरोबर आहे. मग किती पोरं नवीन आले? किती पोरं नवीन आले? नवीन आले सर 10, म्हणून 160 भागिले 10, 0 गेला 0 गेला, येणार उत्तर 16 वर्ष. 16 वर्ष. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. क्लिअर? पटतंय? डोक्यात जातंय? गेलंच पाहिजे. चलिए नेक्स्ट. काय विषय? एका कार्यालयातील 25 माणसांजवळ सरासरी 2000 रुपये आहेत.
2000. नवीन 5 माणसे त्या कार्यालयात आली, त्यामुळे त्या कार्यालयातील माणसांजवळची पैशांची सरासरी 200 रुपयाने कमी झाली. तर नवीन आलेल्या माणसांजवळील सरासरी रक्कम किती? खूप सोपं आहे. 25 माणसाजवळ 2000 आहे, मग 25 गुणिले 2000. 25 2 50, 30. हा, नंतर नवीन 5 माणसं आली, 25 मध्ये 5 मिळवली, किती झाली? 30 गुणिले त्यामुळे त्या कार्यालयातील माणसांजवळ पैशांची सरासरी 200 रुपयाने कमी झाली, म्हणजे 2000 200 गेले, किती आलं? 1800. मग 1800 न 30 ला गुणा, 18 त्रिक 54, 30 किती हजार? 54,000. किती हजार? 54,000. म्हणजे जो फरक पडलाय ना, नवीन आलेल्या माणसांजवळ सरासरी रक्कम किती, फरक कितीच आहे? 54,000 मायनस किती हजार? 50,000. 0 0 0 4 0 म्हणजे किती? हे 4,000 रुपये. 4,000 रुपये. मग आता हे 4,000 रुपयाचा काय विषय? या 4,000 रुपये कोणाचे? ते नवीन आलेले माणसं. किती माणसं नवीन आले? 5. म्हणजे 4,000 भागिले 5. 5 8 40, डबल 0. येणार उत्तर 800. पर्याय कितवा? पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लियर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? गेलंच पाहिजे. चलने काय आगे? चलो नेक्स्ट. 6 लोकांचे सरासरी वजन 35 किलो होते. रमेश कारमध्ये बसला. परत तेच, 6 लोक, सरासरी 35, मग 6 पंच 30 अशी 0, डोक्यावर 3, सायंत्रिक 18 3 21, 210. रमेश बसला. रमेश बसला म्हणजे 6 मध्ये 1 जण ऍड झाला, 7वा, गुणिले सरासरी 1 न वाढली म्हणजे +1, किती झाली? 36. चला यांचा गुणाकार, 7 × 42 2, डोक्यावर 4, 7 त्रिक 21 आणि 4 25, 252 आणि 210चा फरक 42. पर्याय चौथा. पर्याय चौथा. क्लियर आहे? क्लियर आहे? बरं. आता ज्यावेळेस सरासरी 1 न वाढते ना, त्याला एक शॉर्टकट आहे. काय माहिती का? सगळ्या याची बेरीज करायची, म्हणजे हे 6 शॉर्ट प्लस 35 आणि प्लस रमेश बसला तेव्हा 1 न वाढली +1, म्हणजे 35 आणि 6 41 + 1 येणार उत्तर 42. पर्याय कितवा? चौथा. पर्याय कितवा? चौथा. पटतंय? नक्की पटलंच पाहिजे. चली नेक्स्ट. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे परत तेच सोडवायचे. नेक्स्ट. नवीन 12 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, सरासरी 1 न वाढली. तेच करायचे जे आतापर्यंत करतोय. परत आता टाईप. काय विषय? एका वर्गामध्ये 51 विद्यार्थी आहेत. त्या सर्वांचे सरासरी वजन 40 किलोग्राम आहे. मग त्यातील एक विद्यार्थी वर्गाबाहेर गेला, त्यावेळी त्यांची सरासरी 100 ग्रॅमने कमी झाली, तर बाहेर गेलेल्या विद्यार्थ्याचे वजन किती? तीच मांडणी परत. 51 विद्यार्थी आहेत, 51 गुणिले 40, याचा गुणाकार करा. 4 1 4, 4 25 1 0, 2040. ओके. हा, त्यानंतर त्यातील एक विद्यार्थी वर्गाबाहेर गेला, म्हणजे हे किती विद्यार्थी आहेत? 51 होते, बरोबर. मग 51 मधून 1 गेला, मायनस किती झाले? 50 गुणिले. मग एक विद्यार्थी वर्गाबाहेर गेला, त्यावेळी त्यांची सरासरी 100 ग्रॅमने कमी झाली. आता हे 40 किलोग्राम आहे. इथं थोडंसं समजून घ्या. 40 किलोग्राम मधून 100 ग्रॅम जर गेले ना, तर किती उरतात? आता मला एक सांगा, 100 ग्रॅम म्हणजे किती किलोग्राम हे काढावं लागेल. 1000 जर भागलं तर सर 40 किलोग्राम मायनस 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम, बरोबर. तर मग 100 ग्रॅम म्हणजे किती? तर काय करायचं, इकडे बघा. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, तर 100 ग्रॅम म्हणजे किती किलोग्राम? x. तिरकस गुणाकार जर केला तर 100 आला आपल्याला 1000 ने भागावा लागेल. 100 जर 1000 ने भागलं तर 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, हा 0 नाही जाणार. 100 जर
1000ने भागलं, गेला 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 गेला, तर येणार उत्तर 0.1. म्हणजे इथं 40 किलोग्राम बरोबर म्हणजे मायनस 0.1. 0.1 बघा बरं का, 40 किलोग्राम मधनं 0.1 किलोग्राम गेले, हे समजून घ्या. मग हे होणार 40.0 मायनस 0.1. वरती 10 इकडे एक, 10 एक गेला 9, वरती 10, 10 एक गेला 9, मग 4, 4 एक गेला 3, म्हणजे 39.9 असा त्याचा अर्थ आहे. तर 40 किलोग्रॅम मधनं जर 100 ग्रॅम मायनस केले तर ते राहतात 39.9. आता यांचा गुणाकार करा. 5 नम 45 5, डोक्यावर 4, 5 नम 45 4 49 9, डोक्यावर 4, 5 त्रिक 15 4 19, म्हणजे 1995 यांचा गुणाकार आला. बघा 50 ने गुणते ना पुन्हा. 5 नम 45 5, डोक्यावरती 4, 5 नम 45 49 9, डोक्यावरती 4, 5 त्रिक 15 4 किती 19, आणि एक शून्य अजून लावा लागेल कारण हा 50 न गुणतोय. एक घर अलीकडे आहे, 1995 बरोबर. म्हणजे आता 2040 मधनं 1995 काढायचे, उरले किती 45. म्हणजे येणार उत्तर 45 किलोग्रॅम. पर्याय चौथा. पटतंय, डोक्यात चाललंय, नक्की गेलंच पाहिजे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? 20 विद्यार्थ्यांचे एका चाचणीतील सरासरी गुण. चला मांडणी. 20 गुणिले 10 200. पुढं जर त्यातील 4 विद्यार्थी वर्गाबाहेर गेले, -4 म्हणजे 16, गुणिले, तर त्या विद्यार्थ्यांना सरासरी 1 गुणाने वाढते. 10 + 1 11, मग 16 आणि 11चा गुणाकार. 16 × 1 = 16, 6, डोक्यावर 1, 16 × 16 = 17, 176. मग 200 ने 176 गेले, किती उरले सर? ते उरले 24 किलोग्राम बरोबर. सरासरी गुण येते, किलोग्राम नाही, म्हणजे 24. यातला फरक किती येतो? 24 आहे. मग हा 24 जो आहे किती पोरांमुळे झालं? 4 पोरांमुळे. मग 24ला 4 ने भागलं, 4 सका 24, येणार उत्तर 6. पर्याय दुसरा. क्लिअर आहे? पटतंय? येस और नो? यस. चालायचे पुढे नक्की. चलिए. काय विषय? एका वर्गामध्ये 51 विद्यार्थी आहे, त्या सर्वांचे सरासरी वजन 40 किलोग्रॅम. एक विद्यार्थी वर्गाबाहेर गेला, सोडवायचंय. आत्ताच सोडवलं त्याच्या आधी. नेक्स्ट. एसटी बस. चला 40 प्रवाशांचे सरासरी वय 40. चला 40 गुणिले 40, 4 चौक 16 झाले 1600. हा 10 प्रवासी एका थांब्यावर उतरले म्हणजे 40 मधनं 10 गेले, 30 राहिले, गुणिले, तेव्हा बसमधील प्रवाशांचे सरासरी वय 2 ने वाढले. 40 मध्ये 2 मिळवला, 42. करेक्ट. मग 30 ने 42 ला गुणा. 3 दून 6, 3 दून 6 आणि 3 चौक 12, 1 शून्य लावून द्या, 1260. 30 आणि 42चा गुणाकार. मग 1600 आता 1260 काढायचे. मग जाणार कसे? तर घ्या काढून इकडे. 1600 - 1260, 0. 10 न 6 गेले 4, 6 न 3 गेला 3, 340. किती आहे? 340. आता 340 उतरलेल्या प्रवाशामुळे गेम झाला. थांब्यावर उतरून घेतलं ना. किती लोक आहे ते? 10 लोक आहे ना. म्हणजे 340 भागिले 10, 0 गेला, येणार उत्तर 34. म्हणजेच पर्याय पहिला. पटतंय? डोक्यात चाललंय? गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे. चलो नेक्स्ट. आता पुढचा टाईप नेमका कोणता? चला. एका जहाजावर 10 व्यक्ती बसलेले आहेत. 58 किलोग्रॅमचा जवान उतरून गेला. तिथं बसल्यावर सरासरी वजनात 1.2 किलोग्रॅमने वाढ झाली.
तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वजन किती? खूप सोपं आहे रे. मला सांगा 10 व्यक्ती बसलेले आहेत. बरं, 58 किलोग्रॅमचा उतरला बघा, जहाजातून 58 किलोग्रॅम वाल्याला म्हणलं चल तू बाजूला होय. एक जहाज आहे, 10 लोक बसले, त्यातनं 58 वाल्याला उचललं, फेकून दिलं खाली पाण्यात, बरोबर. पण त्याच्या जागी जो आला तो आल्यामुळं काय झालं, सरासरी वजनात 1.2 किलोग्रॅम वाढ झाली. म्हणजे याचा अर्थ की 1.2 किलोग्राम वाढ प्रत्येक जहाजात कोण होते? प्रवासी ना. प्रत्येक 1.2 किलोग्रॅम वाढ प्रत्येक माणसा मागे होईल. प्रत्येक माणसा मागे होईल किती किलोग्रॅमची वाढ? 1.2 किलोग्रॅमची. म्हणजे 58चा माणूस उतरला आणि प्लस सरासरी वाढली 10 लोकांमागे 1.2. हा त्याचा अर्थ आहे, बरोबर. मग आता काय करायचं? 10ला 1.2 न गुणलं तर 12 म्हणजे 58 प्लस 12. 58 प्लस 12, 58 आणि 12 किती होणार? 58 आणि 12 होणार 8 2 10 0 डोक्यावर 1, 1 आणि 1 2, 2 5 7, 70 किलोग्रॅम म्हणजेच पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? पटतंय? नक्की नक्की. चल पुढच्या वेळेस काय करतो मी, ही जे लोगो आहे ना आपला मागचा, याला थोडंसं फेंट करतो. काय करतो? फेंट. ओके, म्हणजे काय होईल ते क्लिअर दिसेल पुढच्या वेळेस. चलो नेक्स्ट. 5 व्यक्तीच्या समूहातील 80 वर्ष वय असणारे ज्ञानोबा यांच्या जागी बदलून दुसरी व्यक्ती आली, सरासरी कमी झाली. म्हणजे 80 मायनस 5 माणसांनी किती वाटून घेतलं? 3 वाटून घेतलं. म्हणजे 5 गुणिले 3, 80 मायनस 15, येणार उत्तर 65. पर्याय दुसरा. 65 वर्ष पर्याय दुसरा. क्लिअर आहे? पटतंय? पटतंय? पटलंच पाहिजे. चालायचे पुढे नक्की. चलिए. काय विषय पुढं? काय विषय बाबा? एका वर्गात 25 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत? 25. 110 सेंटीमीटर उंची असलेल्या, म्हणजे 110. अन्य विद्यार्थी त्या वर्गात आल्यानंतर 1.4 सेंटीमीटरने वाढ झाली. वाढ झाली म्हणजे प्लस 1.4. किती लोकांमागं? 25. बरोबर. याचं जे उत्तर येईल ते फायनल. म्हणजे 110 प्लस 25 चौक 100शी 0 डोक्यावरती 10, 25 एका 25 आणि 10 35, एक घर अलीकडं 35. 110 आणि 35ची बेरीज किती येणार? 5, 3 आणि 1 4, 145. म्हणजे येणार उत्तर 145 सेंटीमीटर. पर्याय चौथा. पर्याय चौथा. क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे. चलो नेक्स्ट. परत तेच आहे, तसंच सोडवायचं अर्ध्या किलोग्रॅमने. चला नेक्स्ट. चालायचंय पुढे. चलो. काय विषय आता? टाईप 15. हा, माइंड इट. डोक्यात ठेवायचे. डोक्यात काय विषय? की फलंदाजीची व गोलंदाजीची सरासरी. म्हणजे जर फलंदाजीची सरासरी, आता बॅटिंग आणि बॉलिंगचा विषय हा. फलंदाजीची सरासरी काढलेल्या धावा भागिले सामने आणि गोलंदाजाची सरासरी दिलेल्या धावा भागिले घेतलेले बळी. बरोबर. लक्षात कसं ठेवायचं की फलंदाज म्हणजे बॅट्समन, बरोबर. काढलेल्या धावा म्हणजे रन भागिले मॅच, आरएम. करेक्ट आहे. आणि गोलंदाजीचे दिलेल्या धावा म्हणजे रन आणि भागिले विकेट म्हणजे आरडब्ल्यू. आरएम आरडब्ल्यू ध्यानात ठेवायचं. ओके. चालायचं मग पुढे. चला. काय प्रश्न? एका फलंदाजीची धावा काढण्याची सरासरी ही 62 धावा प्रति सामना इतकी आहे. जर त्याने एकूण 1240 धावा काढलेल्या असतील म्हणजे रन, बरोबर, भागिले एम, आरएम. फलंदाज म्हणलं की आरएम, ॲव्हरेज. ए म्हणजे ॲव्हरेज. रन भागिले मॅचेस. चला, रन किती आहे? रन किती आहे? रन आहे 1240 भागिले मॅचेस किती आहे? मॅचेस आहे 1240 धावा काढल्या, 62 धावा प्रति सामना सरासरीच दिली हा, म्हणजे ॲव्हरेजची किंमत आहे 62. बरोबर.
तर त्याने एकूण किती सामने म्हणजे हे मॅचेस यम, अशी ती मांडणी. आता यम काढायचं ना, बासच जाईल खाली, म्हणजे यम बरोबर 1240 भागिले 62. करेक्ट. आता 1240ला 62 न भागायचं, तर 2 ने भाग द्या. बे सख 12, बे 20 40, बे त्रिक 6, बे 1, म्हणजे 620 भागिले 31. मग 620ला जर 31 न भागलं तर 31 दुना म्हणजे यम बरोबर 31 दुना आणि 1 0 20. किती मॅचेस? 20 मॅचेस, म्हणजेच पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. क्लिअर आहे? क्लिअर आहे? पटतंय? नक्की? चालायचे पुढे? चलो नेक्स्ट. एका गोलंदाजाची गोलंदाजीची चेंडू फेकण्याची, परत तेच, गोलंदाज म्हणजे ॲव्हरेज, रनच, फक्त मॅचेस ऐवजी विकेट, RW. रन भागिले W म्हणजे रन आणि मॅचेस. कोणाला रन आणि मॅचेस? कोणाला? फलंदाजाला. गोलंदाजाला काय? रन आणि विकेट. चला, सरासरी ही काय म्हणणं आहे? 15. बरोबर. रन किती आहे? 675. विकेट किती आहे? 15. इथं लिहिलं, ॲव्हरेज लिहिलं. जर त्याने 675, तर त्याने घेतलेले बळी किती? बळी म्हणजे इथं W. बरोबर. काय होणार मग W बरोबर? W बरोबर 675 भागिले 15. मग 15 ने भाग द्या. 15 चौक 60, उरले 7, 15 5 75. म्हणजे किती विकेट घेतल्या भाऊ त्यांनी? त्याने विकेट घेतल्या 45, म्हणजेच पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. क्लिअर आहे? क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात चाललंय? गेलंच पाहिजे. नेक्स्ट. एका फलंदाजाची, परत तेच, किती सामने? फलंदाज म्हणलं की बॅट्समन, ॲव्हरेज बरोबर रन भागिले मॅचेस. किती मॅचेस खेळल्या? म्हणजे यम बरोबर R भागिले ॲव्हरेज. किती रन आहे? 444. किती ॲव्हरेज आहे? 37. 444ला 37 न भागलं तर उत्तर येतं का? आपल्याला काढावं लागणार आहे. कसं? चला, म्हणजे पॉइंटमध्ये जरी उत्तर आलं, आता बघूया काय होतं नेमकं. भागिले 37. 37 एक 37, 37 एक 37. 44 मधून 37 गेले, उरले किती? 7. नाही होत सर, 74. 37 दून 74, म्हणजेच येणार उत्तर 12. 12 सामने त्यांनी खेळले भाऊ ना, येणार उत्तर पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? पटतंय? डोक्यात जातंय? गेलंच पाहिजे. चलिए नेक्स्ट. गोलंदाजाची, परत किती विकेट्स? गोलंदाज ॲव्हरेज बरोबर रन भागिले विकेट. बरोबर. हा रन किती आहे? 528. विकेट किती आहे? 22. बरोबर. मग 528 म्हणजे 22 एक 22, 22 दून 44. 52 मधून 44 गेलेत, 52 मधून 44 गेलेत, उरले 8, 22 चौक 88. म्हणजेच येणार उत्तर किती? 24. 24 पर्याय कितवा? ॲव्हरेजने येणार. हे काय येणार? विकेट येणार. विकेट येणार. किती येणार? विकेट. किती द्या विकेट? 24. म्हणजेच पर्याय पहिला. पर्याय पहिला. पटतंय? जातंय डोक्यात? गेलंच पाहिजे. चलो नेक्स्ट. काय विषय मास्तर? टाईप 16. सरासरी द एंड सांगितलेलंच आधी, आपल्याला एंडच करायचं आहे. चलो नेक्स्ट. एक कार जाताना येताना, तर याचं काय असतं माहिती आहे? 2 गुणिले जाताना गुणिले येताना भागिले जाताना प्लस येताना. मग काय करायचं? 2 गुणिले, किती आहे जाताना? जाताना आहे सर 30, येताना आहे 20, आणि 30 आणि 20 ची बेरीज. चलो फिर 2 गुणिले 30 गुणिले 20, 30 आणि 20 ची बेरीज 50. 0 गेला 0 गेला, 5 सख 30, 2 गुणिले 6 गुणिले 2, बे सख 12, 12 दून 24. येणार उत्तर 24. पर्याय चौथा. करेक्ट आहे. हे जे सूत्र आहे हे कशाचं आहे? हे सूत्र आहे हे कशाचं आहे? सरासरी वेग.
कोणता वेग? सरासरी वेग. क्लिअर आहे? क्लिअर आहे? पटलंय? डोक्यात गेलंय? गेलंच पाहिजे. चलो नेक्स्ट. काय विषय नेक्स्ट? एक व्यक्ती त्याच्या प्रवासाच्या एकूण अंतराच्या 3 समान टप्प्यात विभाजन करते. म्हणजे याचा अर्थ 40 किलोमीटर प्रति तास, 30 किलोमीटर प्रति तास, 15 किलोमीटर प्रति तास वेगाने पार करते. तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती? या प्रकारात काय करायचं माहिती तुम्हाला, की सूत्रफित्र काही नाही वापरायचं. सरळ 40, 30, 15चा लसावी घ्यायचा. काय घ्यायचा? लसावी. लसावी तोंडी घेतात आपल्याला. मोठी संख्या 40 आहे, तिला 30 नाही भाग जात नाही, 15 नाही भाग जात नाही. लसावी येणार 120. किती येणार? 120. म्हणजे याचा अर्थ असा धरायचा, त्यांना 120 किलोमीटरचं अंतर पार करायचंय. 120 किलोमीटरचं अंतर पार करायचंय. बघा बरं का आता. हा मग आता मला सांगा, समजा एक व्यक्ती त्याच्या प्रवासाच्या एकूण अंतराचे 3 समान टप्प्यात विभाजन करते. एकूण अंतर 120 आहे. म्हणजे 120 A चं, 120 B चं, 120 C चं पोटात रेष. 120 A चं, 120 B चं, 120 C चं पोटात रेष. मग खाली काय? 120 किलोमीटर भागिले 40. आता हा लय मोठा कुटाणा होतो, लय ताण येतो. त्याच्यामुळं मी जे सांगतो ना ते वापरायचं. मला एक सांगा, एकूण अंतर 120 आलं, मग 3 गुणिले काय करायचं? 3 गुणिले 120. ओके, 3 गुणिले 120 भागिले. आता 120 आणि 40, 40 त्रिक 120 3 लिहा, 30 चौक 120 4 लिहा, आणि 15 8 120 8 लिहा. झालं. किंवा मग असं घ्या, कसं? 40 30 15 लसावी 120, लसावी किती येतो? 120. मग 40 त्रिक 30 चौक 15 8. करेक्ट आहे. यांची बेरीज घ्या. 3 आणि 4 7, 7 आणि 8 15. बरोबर. फक्त आठवणीनं 120ला 15ने भागायचं, पण 3ने गुणायचं. 3 व्यक्ती आहे म्हणून. मग 15 1 15, 15 28 असेल. मग इथं पण तेच झालं. 3 गुणिले 120 भागिले 4 आणि 3 7, 7 आणि 8 15, 15 28 असेल. तिकडे तेच, इकडे तेच. 8 त्रिक किती? 24. म्हणजे येणार उत्तर 24. पर्याय कितवा? तिसरा. 24 किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे? पटतंय? नक्की? चालायचं पुढे? चलो. एक गाडी त्याच्या प्रवासाच्या एकूण अंतराच्या 3 समान टप्प्यात विभाजन करते आणि प्रत्येक टप्पा 20 30 40. परत तेच बघा, 20 30 40 लसावी येतो 120. 20 सक 20 असे, 30 चौक 120 40 त्रिक. तिघाची बेरीज 6 आणि 4 10 आणि 3 13. हे पटलं? 120 लसावी, तिघांची काय केली बेरीज, किती आली? 13. म्हणजे आता 120ला 3 न गुणायचं, 13 न भागायचं. बरोबर. मग काय होणार आहे? 12 त्रिक 36, 360 भागिले 13. 360 भागिले 13. मग 13 1 13, 13 2 26, उरले 36 आणि 26 गेले 10, 13 78, 13 7 91. करेक्ट आहे. म्हणजे 27 पॉईंट समथिंगचं उत्तर येईल. 360 भागिले 13. परत एकदा करून पाहू. 13 1 13, 13 2 26, उरले 10, 13 7 91 पॉईंट. 9चे 90, 13 78, परत 12 उरले, ते पुढे चालूच राहणार आहे. 27.6 म्हणजेच येणार उत्तर या ना. येणार उत्तर या ना, यापैकी नाही. क्लिअर आहे? क्लिअर आहे? पटतंय? जात आहे डोक्यात? परत एकदा समजून घ्यायचं आहे. बघा काय केलं. 20 30 40 लसावी किती आला? 120. 20 सक 20 30 चौक 120 40 त्रिक 120. 6 आणि 4 10 आणि 3 13. म्हणजे 360 भागिले 13. 13 1 13, 13 2 26, उरले 10, झाले 100, 13 78, 13 7 91, 27 पॉईंट. म्हणजेच येणार उत्तर या. क्लिअर? पटतंय?
चालायचंय पुढे. चलो नेक्स्ट. एकूण अंतराचे 3 समान भाग करून प्रत्येक भागाचे प्रवास अनुक्रमाने 60, 30, 10 या वेगाने केल्यास सरासरी वेग किलोमीटर प्रति तासामध्ये काढा. वेग विचारला बरं का. आता बघा, मला एक सांगा, परत लसावी. 60, 30, 10 किती येणार? 60. 60 एक 60, 30 दून 60, 10 का 60. बेरीज 6 आणि 2, 8 आणि 1 9. बरोबर. मग काय करणार? 60 गुणिले 3 भागिले 9. 3 1 3, 3 3 9, 3 1 3, 3 2 6, 20. खतम. येणार उत्तर पर्याय पहिला. पर्याय पहिला. 3 ने का बरं गुणायचं कळालं? कारण 3 व्यक्ती आहेत, 3 किलोमीटर दिलेत म्हणून. चलने का आगे. चलिए नेक्स्ट. 4 अंकी, 3 अंकी व 2 अंकी. बरोबर. 4 अंकी मोठ्यात मोठी 9999 प्लस 2 अंकी, 3 अंकी किती? 999 प्लस 2 अंकी किती? 99 भागिले किती? 3. बरोबर. बेरीज करा तिघायची. 9 त्रिक 27, 7 डोक्यावर 2, 9 2 18, 9 त्रिक 27, 2 29, 9 डोक्यावर 2, 9 2 18, 2 20, 0 डोक्यावर 2, 9 2 11 भागिले 3. म्हणजे 11,097 ला 3 न भागायचा होता. चला मग 3 त्रिक 9 उरले 2, 3 सका 18 उरले 2, 3 नम 27 उरले 2, 3 नम 27. येणार उत्तर 3699. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. क्लिअर आहे? पटतंय? चालायचंय पुढे. चलो नेक्स्ट. लहानात लहान. 3 अंकी लहानात लहान 100, 4 अंकी 1000, 5 अंकी 10,000 भागिले किती? 3. बरोबर. चला मग काय होणार? 0 0 0 0 0. सरळ रे बाबा. 10,000 ने 11,000, 11,000 100 भागिले 3. 3 1 3, 3 त्रिक 9 उरले 2, 3 7 21, 0 0 3700. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय? डोक्यात चाललंय? नक्की. चालायचंय पुढे. चलो नेक्स्ट. काय विषय? 100 विद्यार्थ्यांना पडलेले सरासरी गुण 40 दिलेले आहेत. नंतर असे आढळले की एका विद्यार्थ्याला 53 गुण मिळाले होते, जे चुकीने 83 असे वाचण्यात आले. म्हणजे त्याचा अर्थ काय रे बाबा? 53 आणि 83चा फरक घ्यायचा फक्त, बस. करेक्ट आहे. पण फरक घेताना काय करायचं हे खूप महत्वाचं आहे. मला सांगा काय करायचं? बरोबर गुण मायनस चूक, चुकीचे, बरोबर मायनस चुकीचे भागिले एकूण पोरं. एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय की 53 द्यायला पाहिजे होते. बरोबर. 53 मिळाले होते आणि चुकीने 83 असे वाचण्यात आले, म्हणजे मायनस 83 भागिले एकूण पोरं किती आहे? 100. करेक्ट आहे. आता मला सांगा 53 आणि 83 फरक कितीचा पडतोय? 30चा. 30चा 3 3 गेले 0, 8 5 गेले 3, 30चा पण मायनस भागिले 100. पहा बरं का. मायनसचा अर्थ समजून घ्या. मग 0 गेला 0 गेला म्हणजे मायनस 0.3. क्लिअर? याचा अर्थ काय की सरासरी 40 होती ना, मग 40 मधून 0.3 काढून घ्या. मग 40 मधून 0.3 गेले, येणार उत्तर किती? 39.7. 39.7. क्लिअर? बरेच पोरं काय करतात? सरळ या दोघांचा फरक घेतात. मान्य आहे. फरक किती आला? 30. किती आला? 30. 30ला 100 न भागतात. पण मिळवायचे का वजा करायचे? मिळवले तर 40.3 पण उत्तर आहे पहा. पण ह्या एक उत्तर नाही. म्हणजे मला सांगायचं काय? सांगायचं तुम्हाला हे की जे उत्तर येणार आहे तर ते डिपेंड करणार आहे तुमचं इथं उत्तर धन आहे तर करू ना. 53 मधून 83 गेले, उत्तर मायनस येत आहे ना. बरोबर आहे का? म्हणून मायनस केला आपण शेवटी. क्लिअर आहे? चालायच पुढे मग. चलो. 16 वस्तूचे सरासरी वजन 32. काही घेणं नाही. 32 मधून वजा करायचं काहीतरी. तेव्हा 2 वस्तूचे वजन अनुक्रमे 34 आणि 26च्या ऐवजी, म्हणजे 34 प्लस 26 हे बरोबर आहे. मायनस मायनस बरोबर मायनस चुकीचे 24 आणि 16. मायनस 24 आणि 16. बघा काय लिहितोय मी? बरोबर मायनस काय? चुकीचे
भागिले काय एकूण वस्तू. मग बरोबर किती आहे 34 प्लस 26 मायनस चुकीचं किती आहे 24 प्लस 16 भागिले वस्तू किती आहेत 16 वस्तू. बरोबर. चला मग 34 26 ची बेरीज करा. 4 आणि 7 0 डोक्यावर 1 1 आणि 2 3 3 आणि 3 6 60 मायनस 24 आणि 16 ची बेरीज करा. 24 आणि 6 30 30 आणि 10 40 भागिले 16. आता उत्तर धन येणार आहे पा. 60 हातून 40 गेले उत्तर धन येणार आहे. किती येतं 20 म्हणजे 20/16. बरोबर. याचं उत्तर काढा. 16 1 16 16 1 नाही 16 1 16 पॉईंट 20 हातनं 16 गेले उरले 4 4 40 16 2 32 उरले 8 8 80 16 85 1.25. आता मागचं उदाहरण दाखवतो तुम्हाला. मागच्या उदाहरणात ऋण आलं होतं, या उदाहरणात धन आलं म्हणजे सरासरीत आपल्याला 1.25 ऍड करावं लागेल. म्हणजे 32 मध्ये तुम्हाला 1.25 ऍड करावं लागतील. येणार उत्तर 33.25. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? डोक्यात गेलंय? नक्की गेलंच पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपलं सरासरीचा द एंड झालेला आहे. आणि आपल्या चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय, कारण चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. खूप खूप